सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही। शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे, ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू। सांगा सगळा विषय संपवूया। पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना। सरकारने या संदर्भात कुठले निर्णय घोषित केले? कधी म्हणतात की 2100 रुपये आमच्या लाडका बहिणींना देऊ, 2100 रुपये तुम्ही देऊ शकत नाही। कधी कर्जमाफीची घोषणा ज्या मतदानाच्या वेळेस केली, आता म्हणता कर्जमाफीचे शब्द सुद्धा काढायला तयार नाही। अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे। तुमच्या तिजोरीमध्ये पैसे आता पगार जायला सुद्धा उरणार नाही अशी स्थिती तुमच्या तिजोरीत आहे। 45,000 कोटीच्या तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही वावरत आहात। 8 लाख कोटीच्या वरचं कर्ज तुमच्या डोक्यावर आहे। पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, पण माझं म्हणणं आहे की अजून 50,000 कोटी काढा ना, अजून काढा आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। तुमचा दिलेला शब्द तर पाळा ना, दिलेला शब्द तरी या ठिकाणी पाळला पाहिजे। अध्यक्षामध्ये करोडो रुपयाचं कर्ज काढतात, शेतकरी त्या ठिकाणी मरतोय। सामाजिक न्याय विभाग असेल, शेड्यूल ट्राईबचा विभाग असेल, याने पैसे कमी करून टाकले, बजेटमध्ये पैसे कमी करता तुम्ही। काही गरज नाही याच्या चर्चेची। सांगा कर्ज कधी माफ करणार आहात? माझा तो शेतकरी आत्महत्या करतो त्याला न्याय कधी देणार? काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे? काय बोलायला तयार नाही, एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही तुम्ही कर्जमाफीवर। कुठं बोलले? करा उत्तरात खाली पाहिलं मी उत्तर तुमचं, कुठं आलं तुमचे आणि वर काय उत्तर देणार आहे? सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही। शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे, ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू। सांगा